महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस कार्यक्षेत्राबाहेर दिग्रसच्या ठाणेदारांचा हस्तक्षेप कशासाठी? तालुक्यातील डोळंबा येथील विवादित जागेच्या मुद्द्यावर आमरण उपोषणाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या महिलेला दिलेल्या शब्दाच्या पूर्ती करण्यासाठी तालुका प्रशासन 19 ऑगस्टला डोळंब्यातील विवादित जागेवर हजर झाले। प्रशासकीय यंत्रणेचा एवढा मोठा ताफा पाहून संपूर्ण गाव घटनास्थळावर उपस्थित झालं। सर्वप्रथम तहसीलदार यांची गाडी गावात आली, त्यानंतर आरणी व दिग्रसच्या ठाणेदारांनी त्या वादग्रस्त जागेचं स्थळ गाठत मग गटविकास अधिकारी आले। त्या वादग्रस्त जागेच्या संदर्भात चर्चा सुरू झाली। दिग्रस येथील ठाणेदारांना त्यांच्या मनासारखे उत्तर मिळत नसल्याने त्यांचा पारा चढला व जोरजोरात बोलून दमदाटी करण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्या वादग्रस्त जागेसंबंधातील व्यक्तीने साहेब तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असे सांगून देखील दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तहसीलदार मयूर राऊत यांनी पुढाकार घेत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला। आपल्याच कार्यक्षेत्रात अवैध धंद्याला ऊत आलेला असताना आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन हस्तक्षेप करण्याचा नेमका उद्देश काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।